नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण 9वीचा मॅथमॅटिक्स 1चा सनचा हा धडा सुरू केलेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही 9वीसाठी मॅथमॅटिक्सची दोन पुस्तक असतात बाळांनो, मॅथ 1 आणि मॅथ 2, म्हणजे गणित भाग 1 आणि गणित भाग 2. तर मी काल सांगितलेलं आहे तुम्हाला की गणित भाग 1 मध्ये आपल्याला सगळे धडे 7 आहे. त्यातले प्रथम सत्राला 3 किंवा 4 विचारले जातात. देर आर टोटल लेसन्स 7 अँड फॉर फर्स्ट टर्म मे बी आज 3 or 4 लेसन्स. ओके, तर आपल्याला ते कम्प्लीट करायचे. तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, काल मी थोडा वेळ तुम्हाला संच म्हणजे काय आणि संच काय असतात हे थोडंसं शिकवलं होतं. ते तुम्हाला मी लगेच फेर रजिस्टर मध्ये लिहायला पण लावलेलं आहे. आय होप तुम्ही ते फेर रजिस्टर मध्ये लिहिलेलं असणार आहे. तर आता आपण खऱ्या अर्थाने संच धड्याला पुढे नेऊया. आज आपण परत एकदा संच धड्यामध्ये जे 4 सराव संच आपल्याला शिकायचे, जे 4 प्रॅक्टिस सेट आपल्याला शिकायचे, त्यातला पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे, त्या पहिल्या प्रॅक्टिस सेटसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्याच्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे. ओके, तर काल मी जवळपास तुम्हाला 26 संच लिहून दिलेले होते. मी 26 सेट्स तुम्हाला लिहून दिलेले होते. ते 26च्या 26 संच जर तुम्ही पाठ केलेले असेल ना बाळांनो, तर तुम्हाला हा पहिला सराव संच बिलकुल अवघड वाटणार नाही. किंबहुना पहिलाच सराव संच नाही तर पूर्ण धडा तुम्हाला एकदम सोपा जाईल जर तुम्ही ते 26च्या 26 संच चांगले पाठ केलेले असेल तर. आय होप तुम्ही ते पाठ केलेले असेलच. आता आपण पुढचा भाग शिकण्याचा प्रयत्न करूया. आज आपण खऱ्या अर्थाने संच लिहायला शिकणार आहोत. संच लिहायला आपल्याला यायला पाहिजे. तर ह्या संच लिहिण्याच्या ज्या पद्धती ना, त्या पद्धती आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स, संच लिहिण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. संच लिहिण्याच्या 2 पद्धती बघा. एक आहे यादी पद्धत, ज्याला इंग्लिशमध्ये लिस्टिंग मेथड पण म्हणतात आणि रोस्टर मेथड पण म्हणतात. दोन्ही नावं, इंग्लिशवाल्यांना दोन्ही नावं लक्षात ठेवायचे. मराठीवाल्यांचं नाव आहे यादी पद्धत. संच लिहिण्याच्या ज्या 2 पद्धती, त्यातली पहिली पद्धत आहे यादी पद्धत आणि दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत. इन इंग्लिश फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड आणि दुसरी जी मेथड आहे तिला रूल मेथड म्हणतात किंवा सेट बिल्डर फॉर्म म्हणतात. तर या 2 पद्धती जर तुम्हाला संच लिहिण्याच्या कळाल्या तर तुम्हाला पहिला प्रॅक्टिस सेट जमेल आणि पहिला प्रॅक्टिस सेट कळाला तर रेस्ट ऑफ धडा पण तुम्हाला चांगला जमेल बाळांनो. ओके, तर आपण आता या दोन्ही पद्धती शिकणार आहोत. संच लिहायच्या पद्धती या पहिल्या पद्धतीचं नाव आहे यादी पद्धत. ओके, लिस्टिंग मेथड. मग प्रश्न कसा विचारतात, खालील संच यादी पद्धतीने लिहा. राईट फॉलोइंग सेट्स बाय लिस्टिंग मेथड. खालील संच यादी पद्धतीने लिहा. राईट फॉलोइंग सेट्स बाय लिस्टिंग मेथड. तर आता मग कसं लिहिणार आपण? समजा मला पहिला प्रश्न दिला त्यांनी, नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच. सेट ऑफ नॅचरल नंबर. आता मला याला यादी पद्धतीने लिहायचंय बघा. कोणत्या पद्धतीने लिहायचंय? यादी. तर कसं करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा संचाला एक नाव द्यावं लागतं आणि संचाचं जे नाव असतं ना ते कुठल्याही कॅपिटल लेटरने देऊ शकता तुम्ही. याला तुम्ही कोणताही संच म्हणू शकता, ए बी सी डी. पण आपल्याला माहिती की नैसर्गिक संख्यांच्या संचाला आपल्याला एन म्हटलेलं चांगलं वाटतं. एन म्हणतो आपण नॅचरल नंबरच्या सेटला. म्हणून कॅपिटल नाव द्यायचं, मग बरोबर लिहायचं आणि मग असं एक महिरपी कंस काढायचा. त्याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात. हा ब्रॅकेट तुम्हाला काढता आला पाहिजे, कारण कुठलाही संच असं कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितात. असं एक कर्ली ब्रॅकेट काढायचा, असं एक महिरपी कंस काढायचा. महिरपी कंस, महिरपी कंस. त्याला इंग्लिशमध्ये कर्ली ब्रॅकेट म्हणतात. काय म्हणतात त्याला? कर्ली ब्रॅकेट. अशा कर्ली ब्रॅकेटने स्टार्ट करायचा संच आणि मग लिहायचे ते घटक. नैसर्गिक संख्यांचा संच आहे ना, तो सगळ्या नैसर्गिक संख्या लिहा. कोणत्या नैसर्गिक संख्या? पहिली संख्या आहे 1, दुसरी 2, तिसरी 3 आणि डॅश 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 आणि बंद. कारण नैसर्गिक संख्या ह्या संपत नाही, अनंत असतात. कुठल्याही संख्यांचा संच दिला ना डायरेक्ट नुसता, तर तो संपणार नाहीच आहे कधी, तो अनंत असणार आहे. ओके, तर असं लिहायचं. यालाच म्हणतात यादी पद्धत. आपण त्या घटकांची काय करतो? यादी बनवतो. नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1, 2, 3 आणि डॅश डॅश डॅश. तर असं लिहावं लागतं आपल्याला. ओके, तुम्ही बघा आता दुसरं समजा. संगीतातील 7 सुरांचा संच. सेट ऑफ बेसिक साउंड्स इन म्युझिक. लक्ष द्या ना बाळांनो, तुम्ही संच यादी पद्धतीने लिहिताय. कोणत्या पद्धतीने लिहिताय? यादी. यादी पद्धतीने संच लिहिण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं समजून घ्यायचंय. लिस्टिंग मेथड शिकताय तुम्ही. लिस्टिंग मेथड, तिलाच रोस्टर मेथड पण म्हणतात. लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड हे 2 नावं इंग्लिशवाल्यांसाठी, मराठीवाल्यांसाठी नाव आहे यादी पद्धत. यादी पद्धतीने संच लिहिताना पहिल्यांदा संचाचं नाव सांगा. कुठलंही कॅपिटल लेटर वापरा.
ABCDEFGH, पण संचाचं नाव तुम्ही स्मॉल लेटर मध्ये नाही लिहू शकत, असं नाव नाही लिहू शकत. तुम्हाला कॅपिटल लेटर लिहावं लागेल, ए नावाचं कॅपिटल लेटर. आता संचाचे काय लिहायचे? घटक, यादी बनवायची त्याची. काय बनवायची? यादी. आता यादी कुणाची बनवायची? कुणाचा संच आहे हा? संच म्हणजे एक समूह असतो बाळांनो. आपल्याला यादी बनवायची. संगीतातील 7 सुरांचा संच. मी काल लिहून पण दिलेले 7 सूर कोणते कोणते. तर कोणते कोणते संगीतातले 7 सूर? सा, रे, ग, म, प, ध आणि नी. असे संगीतातले किती सूर आहेत? 7. तर यांची यादी बनवायची. यांची यादी बनवताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की प्रत्येक घटक लिहिल्यानंतर कॉमा दिला गेला पाहिजे. याला घटक म्हणतात. संचाचे काय म्हणतात? त्याला घटक. या संचात किती घटक आहे? सगळे 7 संचाचे घटक म्हणतात यांना सगळ्यांना. एलिमेंट ऑफ सेट, ऑब्जेक्ट ऑफ सेट. इंग्लिशमध्ये त्याला एलिमेंट म्हणतात किंवा ऑब्जेक्ट म्हणतात. दीज आर दी ऑब्जेक्ट ऑफ सेट, दीज आर दी एलिमेंट्स ऑफ सेट. ओके. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार तुम्ही हे? सा, रे, ग, म, प, ध, नी. ओके. आणि प्रत्येक वेळा प्रत्येक घटकानंतर तुम्हाला काय द्यायचं आहे? कॉमा. तर यालाच यादी पद्धत म्हणतात पाहणं. यादी पद्धतीने बाबतीत तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंबर 1 की संचाचं नाव तुम्हाला कुठल्या तरी कॅपिटल लेटरने लिहावं लागतं. त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह टाकावं लागतं. आणि नंतर ती ज्याची यादी असणार आहे ती यादी ह्या 2 ब्रॅकेटमध्ये तुम्हाला लिहावी लागते. त्याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात, त्याला महिरपी कंस म्हणतात. काय म्हणतात त्याला? महिरपी कंस. आणखी एक संच दाखवतो मी तुम्हाला. पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्यांचा संच. सेट ऑफ होल नंबर्स. आता त्यासाठी तुम्हाला ते कालचे संच पाठच करावे लागेल ना. काल मी लिहून दिलेले आहे तुम्हाला होल नंबर्स कोणते असतात, पूर्ण संख्या कोणत्या असतात. तुम्ही त्या संख्याच पाठ केलेले नसेल तर तुम्हाला यांची यादी बनवता येणार नाही. मी तुम्हाला काल दाखवलं होतं की जे होल नंबर्स असतात त्यांचं नाव तुम्ही जनरली डब्ल्यू घ्यायला पाहिजे. कोणतं घ्यायला पाहिजे? डब्ल्यू. सर आम्हाला डब्ल्यूच्या ऐवजी जर ए घेतलं आम्ही तर चालतं. तुम्ही संचाचं नाव कोणत्याही कॅपिटल लेटर मध्ये लिहू शकता. पण जनरली संख्यांचे जे 3 प्रकार आहे ना, नैसर्गिक संख्या त्याला एन म्हणतात, नॅचरल नंबरला. होल नंबर त्याला डब्ल्यू म्हणतात, पूर्ण संख्या. आणि जे पूर्णांक असतात, इंटिजर्स असतात, त्यांना आय म्हणतात. ओके. म्हणून तुम्हाला आता सेट ऑफ होल नंबर्स लिहायचं आहे, पूर्णांक संख्यांचा संच लिहायचा आहे. पण मग कोणत्या पूर्णांक संख्या आता सांगा मला. तुम्हाला माहिती आहे का पूर्णांक संख्या कोणत्या असतात? कोणत्या असतात? पहिली संख्या असते 0, मग असतो 1, मग असतो 2, मग 3 आणि असं डॅश 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 करायचं. कारण पूर्णांक संख्या ह्या पूर्ण संख्या ह्या अनंत असतात. म्हणून तुम्हाला असं डॅश डॅश शेवटी दाखवावं लागेल. आणि याला म्हणतात संच लिहिण्याची यादी पद्धत. तुम्ही कोणती पद्धत शिकताय? यादी पद्धत. संच लिहायची पद्धत कोणती शिकताय तुम्ही? यादी पद्धत. आणखी एक बघा तुम्ही. समजा हा एक संच आहे. काय शिकताय? लक्षात येते ना तुम्हाला? तुम्ही संच लिहिण्याची यादी पद्धत शिकताय. लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड शिकताय. कशी यादी बनवावी लागते? सगळ्यात पहिल्यांदा संचाचं एक नाव लिहा. समजा संचाचं नाव लिहिलं मी बी. मी कोणतंही कॅपिटल लेटर घेऊ शकतो. मग असा महिरपी कंस चालू करायचा, कर्ली ब्रॅकेट. आणि मग यांची यादी बनवायची. कुणाचा संच आहे हा? वर्णमालेतील स्वरांचा. तर स्वर तुम्हाला पाठ पाहिजे ना. स्वर कोणते कोणते सांगा मला. ए, ई, आय, ओ, यू एवढे स्वर आहे. संपलं संच, संपली यादी. एकदम सोपं आहे बघा. आता हा मी आणखी एक संच दाखवतो. संच मी कितीही दाखवले तरी तुमचं समाधान होणार नाही. तुम्हाला एकच पर्याय की मी काल दिलेले जे 26च्या 26 संच होते ते तुम्हाला पाठ करावे लागेल. त्या सगळ्या याद्या तुम्हाला पाठ करावं लागेल तर तुम्ही ती यादी बनवू शकता. आता मी एक संच दिला समजा 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच. सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 10. ओके. 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच.
आता मी परत नैसर्गिक संख्यांचा संच म्हणून एन नाव देतो हा त्याला. पण 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या स्टार्ट कुठून होता? 1 पासून. नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होता? 1 पासून. आपल्याला 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या घ्यायची आहे म्हणून पहिली 1 घ्या, दुसरी 2 घ्या, तिसरी 3 घ्या आणि डॅश डॅश करत करत शेवटची संख्या कोणती घ्या? 9. कारण 10 पेक्षा लहान म्हटल्यावर शेवटची संख्या कोणती येणार आहे? 9. मधले घटक तुम्ही नाही दिले तरी चालतात, पण इथं पण तुम्हाला कॉमा द्यावा लागेल आणि शेवटच्या घटकाच्या अगोदर पण कॉमा द्यावा लागेल. आता ह्याच संख्या जर मी 100 विचारल्या असतात तर इथं तुम्हाला 99 घ्यावा लागला असता. ह्या संख्या मी 1000 दिल्या असत्या, 1000 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या तर इथं 999. हे बघा, हा पण एक नैसर्गिक संख्यांचा संच आहे आणि हा पण एक नैसर्गिक संख्यांचा संच आहे. पण इकडे शेवटी डॅश डॅश आलेले आहे कारण त्यांनी काही आपल्याला लिमिट दिली नाही, याच्यापेक्षा लहान किंवा त्याच्यापेक्षा लहान. ते काय बोलले? फक्त सेट ऑफ नॅचरल नंबर, म्हणून आपल्याला शेवटी डॅश डॅश करावं लागतं. पण जेव्हा ते असं बोलतात की सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 10, लेस दॅन 10 म्हणजे 10 पेक्षा लहान, म्हणून आपल्याला 9 ला थांबावं लागतं बाळांनो. ओके, असे खूप सारे सेट आहेत. सगळ्यात जास्त अवघड जर सेट कोणते जात असतील ना तर ते असतात संख्यांच्या प्रकाराचे. कारण संख्यांच्या प्रकारामध्ये खूप पाठांतर लागतं आणि अंडरस्टँडिंग पण लागते. बाकी संच तर खूप सोपे. आठवड्यातील वार काय तुम्ही लगेच यादी बनवू शकता, इंग्रजी वर्षातील महिने लगेच यादी बनवू शकता, मराठी वर्षातील महिने लगेच यादी बनवू शकता, मानवी ज्ञानेंद्रिय लगेच यादी बनवू शकता, 7 खंडांचा संच लगेच यादी बनवू शकता. ज्या याद्या तुम्हाला पाठ करण्यासारख्या त्या खूप सोप्या आहेत. पण जेव्हा संच हा संख्यांचा येतो ना तेव्हा मात्र थोडासा गोंधळ उडण्याचा चान्स असतो बाळांनो. मी एक आणखी संच दाखवतो तुम्हाला, बघा, लक्ष द्या. ओके, तुम्ही आणखी एक संच दाखवतो. तुम्ही काय शिकताय लक्षात येते? तुमच्या संच तुम्ही यादी पद्धतीने लिहायला शिकताय. लिस्टिंग मेथडने किंवा रोस्टर मेथडने तुम्ही सेट लिहायला शिकताय. लिस्टिंग मेथड नाव लक्षात ठेवा, रोस्टर मेथड किंवा लिस्टिंग मेथड. सांगा मला संचाचं नाव काय देऊ? काही पण द्या सर. एन दिलं समजा, एन नको पी देतो आपला समजा, प्राईम नंबरचं म्हणून पी देतो. ओके, तर सांगा आता मला काय संच कुणाचा आहे? आता 1 ते 20च्या दरम्यानच्या मूळ संख्यांचा संच. 1 ते 20 बॉर्डर लाईन दिली बघा. 1 पासून तर 20च्या दरम्यान, 1 आणि 20च्या दरम्यान जेवढ्या मूळ संख्या असेल तेवढ्यांचा संच. मूळ संख्या पाठ आहे का तुमच्या? मूळ संख्या म्हणजे ज्या कुणाच्याच पाड्यात येत नाही, ज्यांना कोणत्याच इतर संख्यांनी भाग जात नाही, त्यांना म्हणतात मूळ संख्या प्राईम नंबर. मी काल तुम्हाला 50 पर्यंत प्राईम नंबर लिहून दिलेले, ते तुम्हाला पाठ करावं लागेल. पहिला प्राईम नंबर आहे 2, मग 3, मग 5, मग 7, मग 11, मग 13, मग 17 आणि मग 19. एवढे सगळे प्राईम नंबर. हे सगळे आपल्याला कॉमा करून लिहावे लागतात. शेवटी फुलस्टॉप द्यायचा नाही, एंड करायचं फक्त. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? आणि हा महिरिपी कंस काढायची चांगली प्रॅक्टिस करा. तर आपण काय शिकतोय? संच यादी पद्धतीने लिहायला शिकतोय. मी आणखी काही तुम्हाला 5-6 उदाहरणं दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी यादी पद्धतीने संच लिहायला होमवर्क देतो. ओके, तर बघा आणखी काही उदाहरणं दाखवतो. संच यादी पद्धतीने लिहायला शिकताय तुम्ही लिस्टिंग मेथड. या त्यासाठी मी तुम्हाला काल दिलेले 26च्या 26 संच पाठ करावा लागेल. नंबर 1 पूर्णांक संख्यांचा संच, सेट ऑफ इंटिजर्स. आता सेट ऑफ इंटिजर्स आहे म्हणून आय ने तुम्ही सुरू करा. त्याचं नाव आय घ्या. हे संचाचं नाव आहे बाळांनो. संचाचं नाव आय आहे आणि मग बरोबरचं चिन्ह आणि मग आता सगळे घटक लिहायचे. पूर्णांक संख्या माहिती तुम्हाला कोणत्या असतात? पूर्णांक संख्या कोणत्या असतात? सुरू कुठून होतं ते पण माहित नाही. त्या काही निगेटिव्ह पण असतात, 0 पण असतो आणि काही पॉझिटिव्ह पण असतात आणि संपतात कुठे ते पण माहिती नाही. या सगळ्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. पूर्णांक संख्यांचा संच लिहिला की असा लिहावा लागेल. डॅश 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 मायनस संख्या, 0 प्लस संख्या, परत डॅश डॅश. कारण पूर्णांक संख्या अशा असतात ज्यांची स्टार्ट कुठून होते ते पण माहिती नसतं आणि एंड कुठे होतो तो पण माहिती नसतं. याऐवजी जर का होल नंबर्स असते तर 0 ने स्टार्ट केले असते, नॅचरल नंबर असते तर 1 ने स्टार्ट केलेले असते. पण इंटिजर्स आले, पूर्णांक संख्या आलेल्या की सुरुवातीला पण डॅश, शेवटी पण डॅश. ओके बाळांनो, पूर्णांक संख्यांचा संच. आता काय बोलता? परत एक प्रश्न बघा, ऋण पूर्णांक संख्यांचा संच. ऋण म्हटलं मग तुम्हाला कोणत्या लिहावं लागेल? तर तुम्ही संचाचं नाव ए जरी दिलं तरी चालेल, आय जरी दिलं तरी चालेल, बी जरी दिलं तरी चालेल. पण आता निगेटिव्ह इंटिजर्स हेच असतात फक्त -1. म्हणून तुम्हाला सुरुवातीला परत डॅश घ्यावं लागेल. -3,
-2 -1 खतम. त्याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण हे सगळे निगेटिव्ह इंटिजर्स. याच्या पुढे सगळे जे असतात ते पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात. जर हाच संच तुम्हाला ऋण पूर्णांक संख्यांच्या ऐवजी धन पूर्णांकाचा विचारला असता तर तुम्हाला 1 पासून पुढचे नंबर घ्यावे लागले असते. शून्य घेता येणार नाही. शून्य हा ऋण पण नसतो आणि धन पण नसतो. लक्षात येते तुम्हाला हे ऋण पूर्णांक संख्यांची यादी समजते. संच यादी पद्धतीने अशी लिहितात पहा. आता 100चे वर्गमूळ असणाऱ्या संख्यांचा संच सेट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 100. स्क्वेअर रूट ऑफ 100 मी तुम्हाला दाखवलं होतं का? सांगा 100चं वर्गमूळ किती आहे? 100 कुणाचा वर्ग आहे? 10चा. म्हणून 100चं वर्गमूळ 10 आहे. पण फक्त 10 नसतं ते -10 पण असतं. मग त्याला नाव द्या a बरोबर महिरपी कंसात असं उत्तर पण करा. कधी पण वर्गमूळाला की दोन्ही उत्तर लिहायचे प्लस पण आणि मायनस पण वर्गमूळ. कारण वर्गमूळ कुठल्याही संख्येचा हा धन पण असतो आणि ऋण पण असतो. पॉझिटिव्ह पण असतो निगेटिव्ह पण. बरोबर ना? तुम्हाला आयडिया तर लक्षात आलीच असेल. आता यादी पद्धतीची कॅपिटल नाव लिहा, बरोबरचं चिन्ह टाका, महिरपी कंस सुरू करा आणि मग याची यादी बनवा. संपलं. आता ह्या बघा 5च्या पटीतील नैसर्गिक संख्यांचा संच. 5च्या पटीतील म्हणजे 5चा पाडा सुरू करावा लागेल तुम्हाला. करा सुरू 5चा पाडा. 5, 10, 15 कारण आपल्याला त्यांनी बाउंड्री लाईन दिली नाही. ज्यावेळेस ते आपल्याला लिमिट देत नाही ना, याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान एवढ्यापर्यंत एवढ्या मधल्या, तेव्हा आपल्याला शेवटी काय करावं लागतं? डॅश करावं लागतं. तर ह्या सगळ्या 5च्या पटीतील संख्या कधी संपत नसतात. कुठल्याही संख्येचा प्रकार हा अनंत असतो बाळांनो. नंबर्स आले की ते इन्फिनाईट असतात म्हणून शेवटी डॅश येतात. पण जेव्हा त्यांनी एक लिमिट ठरवून दिली असते ना, याच्यापेक्षा लेस दॅन किंवा बिटवीन, तेव्हा मात्र कुठेतरी स्टॉप करतात. आता ह्या बघा, या 7च्या पटीतील परंतु 50 पेक्षा लहान पाहिजे. 7च्या पटीतील परंतु 50 पेक्षा लहान. सेट ऑफ नॅचरल नंबर्स मल्टिपल ऑफ 7 बट लेस दॅन 50. मग कोणते येईल सांगा आता मला? मल्टिपल ऑफ 7 म्हटल्यावर 7चा पाडा घ्या, 7चा पाडा घ्या. पण लेस दॅन 50 म्हटल्यावर तुम्हाला स्टॉप पुढे करावं लागेल 49 ला. तुम्ही सगळ्या लिहू शकता. 7 3 21 7 4 28 7 5 35 7 7 42 7 7 49 7 8 56 चालेल का? 56 घेऊ शकता का तुम्ही? कारण आपल्याला त्यांनी बाउंड्री लाईन काय दिलेली आहे? लेस दॅन 50. म्हणून तुम्ही 56 घेऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला त्या संख्या कुठे स्टॉप करावं लागेल? 49 ला. लक्षात येते तुम्हाला? आता बघा 25 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्या कुणाचा तरी वर्ग असतात. पूर्ण वर्ग संख्या कोणत्या असतात? तुम्हाला पहिली संख्या माहिती का? 1 कारण हा 1चा वर्ग आहे. 4 कारण हा 2चा वर्ग आहे. 9 कारण हा 3चा वर्ग आहे. 16 कारण हा 4चा वर्ग आहे. 25 हा 5चा वर्ग आहे. 36 हा 6चा वर्ग आहे. पण मी एवढ्या सगळ्या संख्या घेऊ शकत नाही कारण त्यांनी लाईन काय दिली? 25 पेक्षा लहान. म्हणून मी 25 पण घेऊ शकत नाही आणि 36 पण घेऊ शकत नाही. लक्षात येते का तुम्हाला? तुम्ही संच यादी पद्धतीने लिहायची त्या लिस्टिंग मेथडनी रोस्टर मेथड असं. त्याच्यानंतर 13वा समपूर्णांक. समसंख्या. सम म्हणजे 2चा पाडा. काही पण नाव द्या, एक संचाचं कॅपिटल आणि एक नाव लिहा. 2 4 6 8 यांना सम म्हणतात बाळांनो. यांच्यामध्ये राहिलेले विषम असतात. सम विचारलं तर हे आणि विषम विचारलं तर त्याच्यामधले. आणि बाउंड्री लाईन दिली तर मग कुठेतरी बंद करायचं. एकदम इझी. हे एक बघा, हे पण दिलं मी तुम्हाला. काय बोलताय आता? सेटचं नाव घ्या. एक समजा संचाचं नाव आहे एम, पण संच कुणाचा? या शब्दातल्या अक्षरांचा. सेट ऑफ लेटर्स इन वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट यामध्ये कोणते कोणते लेटर्स सांगा? पहिलं लेटर सी, दुसरं ओ, तिसरं एम, चौथं पी, 5वं एल, 6वं ई, परत एम आहे. परंतु एम डबल तुम्ही घेऊ शकत नाही कारण एकदा झालं की परत घेता येत नाही. ई झालेलं आहे, एल नाही झालेलं, टी नाही झाले. ते एवढे सगळे लेटर आहे त्याच्यामध्ये. असं लिहावं लागतं बाळांनो. ज्यावेळेस पण असा एक वर्ड देतं मोठा ना आणि त्यातले लेटर लिहायला लावतात ना, एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कुठलाही सेट असाच असतो, कुठलाही संच असाच असतो की कुठलाही घटक दोनदा लिहून चालत नाही. आता सांगा या संख्येतील अंकांचा संच. या संख्येतले कोणते पण अंक सांगा. कोणते कोणते दिसत आहे? पहिला अंक 2, दुसरा 0, तिसरा 3, परत 0 घेऊन नका. 5 4 आणि 7 असे सेट लिहावे लागतात. हे सगळे संच आपण यादी पद्धतीने लिहितोय. ओके. संच लिहिण्याच्या 2 पद्धती, त्यातली ही पहिली पद्धत यादी पद्धत. आता मी तुम्हाला होमवर्कला 10 गणितं देणार आहे. ते तुम्ही करायचे आणि मला व्हॉट्सअपवरती त्याचे फोटो काढून दाखवायचे. ओके. तर तुम्ही संच यादी पद्धतीने लिहायला शिकताय बरोबर. मी तुम्हाला काय होमवर्क देतोय की हे एवढे सगळे संच, तुम्ही 10 संच दिले मी तुम्हाला, हे सगळे यादी पद्धतीने लिहा. यादी पद्धतीने लिहायचे हे तुम्हाला संच. ओके. नंबर 1 आठवड्यातील वारांचा संच. सेट ऑफ डेज ऑफ वीक. मानवाच्या ज्ञानेंद्रियांचा संच. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. इंद्रधनुष्यातील रंगांचा संच. सेट ऑफ कलर्स ऑफ रेनबो.
31 दिवस असणाऱ्या महिन्यांचा संच, सेट ऑफ मंथ्स हॅव्हिंग 31 डेज, नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड, जगातील 7 खंडांचा संच, 50 पेक्षा लहान मूळ संख्यांचा संच, सेट ऑफ प्राईम नंबर्स लेस दॅन 50, 81 चे वर्गमूळ, स्क्वेअर रूट ऑफ 81, 5 पेक्षा लहान पूर्ण संख्यांचा संच, सेट ऑफ होल नंबर्स लेस दॅन 5, विषम नैसर्गिक संख्यांचा संच, सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर्स, 125 चे घनमूळ, क्यूब रूट ऑफ 121. हे 10 गणितं दिलेले मी तुम्हाला. हे 10च्या 10 गणितं यादी पद्धतीने लिहायचे बरं का. हे सर्व संच ते लिहायचे, होमवर्क पूर्ण करायचा, त्याचे फोटो काढायचे आणि मला व्हॉट्सअपवरती दाखवून चेक करून घ्यायचे. ओके. आता आपण संच लिहिण्याची दुसरी पद्धत शिकणार आहोत. दुसरी पद्धत कोणती बघा, गुणधर्म पद्धत. हिला 2 नाव आहे, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. रूल मेथड पण म्हणतात कधी कधी, सेट बिल्डर फॉर्म पण म्हणतात. आता काय प्रश्न विचारतील तुम्हाला, खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. राईट फॉलोइंग सेट्स युजिंग सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्मने आता आपल्याला हे सेट लिहायचे. हा प्रश्न जास्त विचारला जात नाही. मेन तो प्रश्न होता की संच यादी पद्धतीने लिहिता आला पाहिजे. आता हा उलट, तुम्हाला एक यादी देणार येते आणि आपल्याला त्याला गुणधर्म पद्धतीने लिहून दाखवायचं. तर कसं लिहिता बघा गुणधर्म पद्धतीने. रेडी सगळेजण. आता हा एन आहे, संचाचं नाव एन आहे आणि संच एन मध्ये तुम्हाला हे काय दिसतंय सगळं 1 2 3 डॅश डॅश म्हणजे यांना काय म्हणतात, नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की हे काय. तर सगळं मूळ कशावर आहे की मी काल दिलेले जे 26 संच आहे तुम्हाला ते तुम्हाला पाठ करावं लागेल. ओके. तर कसं लिहायचं बघा, संचाचं नाव एनच लिहायचं, बरोबर पण करायचं, म्हणजे कोर्स पण करायचं आणि इथे एक छोटं लेटर लिहायचं कोणतं पण, एक्स वाय ए बी सी डी आणि एक उभी रेष काढायची. नेहमी असंच करायचं. पहिल्यांदा संचाचं नाव, मग बरोबर आणि मग एक स्मॉल लेटर, मग एक स्मॉल लेटर लिहायचं कोणतं पण, एबीसी ए पासून तर झेड पर्यंत कुठलं एक छोटं लेटर लिहायचं, उभी रेष ओढायची आणि मग सांगायचं की हे लेटर म्हणजे हे काय आहे. हा गुणधर्म लिहायचा आहे, प्रॉपर्टी. हे काय आहे सगळे, नॅचरल नंबर म्हणून लिहायचं एक्स इज अ नॅचरल नंबर, एक्स इज अ नॅचरल नंबर आणि मग बंद करायचं. म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे प्रत्येक वेळा असंच होणार, इथं संचाचं नाव येणार, बरोबर येणार, इथे एक छोटं लेटर येणार आणि ते छोटं लेटर काय आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. ह्या जर नैसर्गिक संख्या असेल तर तुम्हाला लिहावं लागेल एक्स ही नैसर्गिक संख्या. ह्या जर पूर्ण संख्या असेल तर तुम्हाला लिहावं लागेल एक्स ही पूर्ण संख्या. हे जर संगीतातले सूर असेल तर तुम्हाला लिहावं लागेल एक्स हे संगीतातील सूर आहे. हे जर इंद्रधनुष्याचे रंग असेल तर तुम्हाला लिहावं लागेल एक्स हे इंद्रधनुष्याचा रंग आहे. हे जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. लक्षात येते का, यालाच म्हणतात गुणधर्म पद्धत. आणि याचं वाचन असं करावं लागेल. रिडिंग कशी रिडिंग करतात की संच एनचे घटक एक्स, संच एनचे घटक एक्स, संच एनचे घटक एक्स असे आहेत की, बघा संच एन म्हणायचं, चे घटक एक्स म्हणायचं, मी इथं जर वाय दिलं तर चे घटक वाय म्हणायचं, इथं जर ए दिलं तर चे घटक ए म्हणायचं. संच एनचे घटक एक्स ह्या उभ्या रेषेला असे आहेत की म्हणतात. संच यांचे घटक एक्स असे आहेत की, मग सांगायचं एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. असं वाचन करावं लागतं त्याला. संच यांचे घटक एक्स, संच यांचे घटक एक्स असे आहेत की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. इन इंग्लिश, सेट एन इज अ सेट ऑफ ऑल एक्स. सेट एन इज अ सेट ऑफ ऑल एक्स. Set n is a set of all x such that x is a natural number. मी लिहून घेऊन तुम्हाला त्याला वाचता कसं, मराठीत कसं वाचतात, संच यांचे घटक x असे आहेत की, सेट n is a set of all x such that. हे वाचन पण जमलं पाहिजे तुम्हाला. मी एक आणखी दाखवतो तुम्हाला, तुम्ही बघा. ही यादी पद्धत आहे, राईट. आपल्याला याला गुणधर्म पद्धतीने लिहायचं, सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहायचं. सांगा आता मला, परत संचाचं नाव ए लिहायचं, छोटी रेष ओढायची आणि इथे कॅपिटल अक्षर स्मॉल लेटर काढायचं, कोणतंही काढा. समजा तुम्ही वाय काढा आणि आता वाय म्हणजे काय सांगा तुम्ही, हे काय आहे, हे काय आहे, वाय काय आहे. तर तुम्हाला सांगावं लागेल वाय हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. वाय इज द वॉवल. एवढं जरी लिहिलं तरी चालेल. कशात वाय इज द वॉवल. कसं घ्यायचं कळालं का तुम्हाला. तुम्हाला संचाचं नाव काय दिलेलं त्यांनी, ए, बरोबरचं चिन्ह जशाच्या तसं, पहिलं बिंब जशाच्या तसा आणि इथे कोणतंही छोट्या लिपीतलं अक्षर घ्यायचं
कोणतंही ए पासून तर झेड पर्यंत आपण कोणतं लिहिलं वाय, आणि मग एक्सप्लेन करायचं की हे काय आहे, वाय म्हणजे काय आहे. तर वाय म्हणजे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. आणि याला वाचन मात्र कसं करतात, संच ए चे घटक वाय, संच ए चे घटक वाय असे आहेत की, वाचन परत एकदा लिहून दाखवतो तुम्हाला मी, तुम्हाला वाचायला पण जमलं पाहिजे बाळांनो. संच ए चे घटक, संच ए, संचाचं नाव ए चे घटक कोण, वाय, संच ए चे घटक वाय असे आहेत की, या उभ्या रेषेला म्हणतात असे आहेत की, असे आहेत की, आणि मग एक्सप्लेनेशन द्यायचे की वाय हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. कारण वाचनाचा पण एक स्वतंत्र प्रश्न विचारला जातो. हे लिहून देतात ते आणि तुम्हाला वाचायला लावतात, तर वाचता आलं पाहिजे. कसं लिहायचं, संच ए चे घटक कोण, वाय, संच ए चे घटक वाय असे आहेत की, वाय हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. आणि इंग्लिशमध्ये कसं वाचायचं, सेट ए इज अ सेट ऑफ ऑल वाय, एवढं तुम्हाला लिहिताच आलं पाहिजे. सेट ए, सेटचं नाव ए, इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ बाबल. हे वाचन पण तुम्हाला जमलं पाहिजे बा, वाचनाची पण खूप प्रॅक्टिस करावी लागेल. आणि याला म्हणतात यादी पद्धतीचं संच गुणधर्म पद्धतीने लिहिता यायला पाहिजे. ओके, तर वाचन तर आपण बघूच, तुम्ही व्हिडिओ परत बघा, तुम्हाला वाचनाची आयडिया लक्षात येऊनच जाईल. पण आता तुम्हाला हे गुणधर्म पद्धतीने संच लिहिताच आला पाहिजे. आता लक्षात घ्या, आता तुम्ही ओळखता आलं पाहिजे तुम्हाला हे काय आहे. सांगा आता, संचाचं नाव काय सांगा, संचाचं नाव काय आहे, यम. बरोबर, कुणाचा संच यम, एक्सचा. यम हा कुणाचा संच आहे, एक्सचा. संच यम चे घटक एक्स अशा आहेत की, एक्स काय आहे, व्हॉट इज दिस, दिस इज द इवन नंबर्स. हे काय आहे, इवन नॅचरल नंबर. दोनचा पाडा म्हणजे इवन नॅचरल नंबर. म्हणून तुम्हाला लिहावं लागेल एक्स ही समनैसर्गिक संख्या आहे, समनैसर्गिक संख्या आहे. X is the even natural number. बंद करावं सारखा त्याला. मी दोन्ही भाषेत लिहितोय, तुम्ही बघा, तुम्ही मराठीतलं लिहा, इंग्लिशवाल्याने इंग्लिशमध्ये लिहा, एवढंच सेम आहे दोघांसाठी. ओके, तर तुम्ही काय करताय, संच गुणधर्म पद्धतीने लिहिताय. संच गुणधर्म पद्धतीने लिहिण्यासाठी तुम्हाला ती यादी कशाची आहे हे कळालं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला ती यादी कशाची हे कळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही संच गुणधर्म पद्धतीने लिहू शकणार नाही. समजा की आता संचाचं नाव दिलंय ती, आणि आता एक यादी बनवली मी, सा रे ग म प ध नी, ही यादी दिली. इंग्लिशवाल्यांसाठी सा रे ग म प ध आणि नी. आता तुम्हाला ह्या संचाला कोणत्या मेथडने लिहायचंय, कोणत्या मेथडने लिहायचंय, सेट बिल्डर फॉर्म मध्ये. सेट बिल्डर फॉर्म म्हणजे गुणधर्म पद्धत. कसं लिहितात, संचाचं नाव तेच राहतं, बरोबर तसंच राहतं, हे पण असंच राहतं, आणि इथे एक छोटं लेटर घ्यावं लागतं, कोणतं पण स्मॉल लेटर. समजा स्मॉल लेटर कोणतं घेतलं, ए. आणि आता सांगा ए म्हणजे काय आहे, हे काय आहे सांगा बरं मला. हे संगीतातले सूर आहे की नाही, म्हणून तुम्हाला लिहावं लागेल ए हे संगीतातील सूर आहे. ओके, इंग्लिश मध्ये कसं लिहिणार तुम्ही, ए इज बेसिक साऊंड ऑफ सरगम पण म्हणू शकता किंवा मग म्युझिक पण म्हणू शकता. याला सरगम म्हणतात बा, सरगम किंवा म्युझिक. सरगम शब्द वापरू शकता किंवा म्युझिक शब्द वापरू शकता. तर मी तुम्हाला संच गुणधर्म पद्धतीने लिहायला शिकवतोय. हा बाळांनो लक्ष द्या, हा गुणधर्म लिहायचा आहे आपल्याला. हा संच काय आहे हे सांगायचं नाही, आपल्याला प्रॉपर्टी ओळखता आली पाहिजे. हे बघा, संचाचं नाव आहे ए, बरोबर, महिरपी कंसात एक छोटं लेटर लिहून टाकायचं, आणि एक छोटं लेटर म्हणजे ही यादी कशाची ते सांगायचं. तुम्हाला काय वाटतं हे काय आहे. आता बऱ्याच जणांना गोंधळ पडेल की हे काय आता. तर तुम्ही जर का नीट विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की हे ईएटी या शब्दातली अक्षर आहे. म्हणून तुम्हाला सांगावं लागेल की ए हे ईट या शब्दातील अक्षर आहे, या शब्दातील अक्षर आहे.
ओके, म्हणजे कसं सांगावं लागेल, ए इज अ लेटर इन वर्ड इट असं, आणि मग बंद करावं लागेल. त्याचं वाचन तर तुम्हाला जमलंच पाहिजे बघा. वाचनासाठी मी थोड्या वेळानंतर तुम्हाला हा स्पेशल प्रश्न दाखवणार आहे की संच ए चे घटक एक्स असे आहेत की संच ए चे घटक ए संच ए चे घटक ए असे आहेत की ए हे या शब्दातील अक्षर आहे. म्हणजे सेट ए इज अ सेट ऑफ ऑल ए. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज अ लेटर इन वर्ड इट. लक्षात येतं पाहतो. सांगा ही यादी कशाची, मला ही यादी कशाची आहे लगेच लक्षात येतं तुम्हाला. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर दिसले की यांना पूर्णांक संख्या म्हणतात. मग लगेच लिहायचं बी हा संच बी चे घटक एक्स असे आहेत की इथे कोणतंही स्मॉल लेटर लिहायचं आणि हे एक्स म्हणजे सांगून टाकायचं एक्स ही पूर्णांक संख्या आहे. एक्स ही पूर्णांक संख्या आहे. एक्स इज अ इंटिजर. बरोबर ना. आपण संच गुणधर्म पद्धतीने लिहितोय. सेट बिल्डर फॉर्म मध्ये असं लिहावं लागतं. संचाचं नाव काय पी. मग पुढे कुणाचा संच येतो एक्सचा किंवा वायचा किंवा एमचा किंवा एचा. कुणाचा पण संच सांगा. पी हा कुणाचा संच आहे एचा. पण ए म्हणजे कोण हे सगळं. हे काय आहे 7चा टेबल आहे ना. हा 7चा पाढा आहे हा. पण हा 7चा पाढा काय पूर्ण आहे का अनंत पाढा आहे का. 35 ला 8 झालं की नाही. म्हणून तुम्हाला असं लिहावं लागेल की ए ही 7च्या पटीतील 7च्या पटीतील परंतु 42 पेक्षा लहान संख्या आहे. 42 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. जास्त लांब लचक झाला आहे हो की नाही. तुम्हाला एक्सप्लेनेशन करावं लागेल. हे कोण आहे. ए इज अ नॅचरल नंबर. Natural number multiple of 7 but less than 42. मी 42 पेक्षा लेस दॅन का म्हणलं त्यांना. पण याच्या पुढचा नंबर 42 येतो बघा. 7च्या पाड्याचा पुढचा नंबर काय येतो 42. आता हे एच बघा. एच बरोबर काय दिसते तुम्हाला. कुणाचा संच आहे हा एच. कुणाचं पण आहे एच हा समजा एमचा संच आहे. कुणाचा एम. आणि हे कोण आहे हे कोण आहे हे कळालं ना तुम्हाला. हे 100चे वर्गमूळ आहे. म्हणून एम हे 100चे वर्गमूळ आहे. एम इज द स्क्वेअर रूट ऑफ 100. असं लिहायचं. एकदम सिंपल आहे बाळांनो. गुणधर्म पद्धत चालली. कोणती पद्धत चालली गुणधर्म. आणि त्याच गुणधर्म पद्धतीचे होमवर्कसाठी मी हे सगळे गणित देतोय. 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे या याद्या कशाच्या आहेत. जशी की आठवड्यातील वारांची यादी आहे. जशी की ही नैसर्गिक संख्यांची यादी आहे. ही पण नैसर्गिक संख्यांची यादी पण 100 पर्यंतच आहे. ही कुणाची यादी आहे तर मानवी इंद्रियांची आहे. हे मूळ संख्या आहे. आणि हे काय आहे सगळे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कोड आहे ते थोडक्यात ना. ओके काय झालं. तर आज आपण सगळ्यात मेन गोष्टी शिकलेलो आहे बाळांनो. या गोष्टी जर तुम्हाला आल्या ना तरच संच धडा चांगला जमेल. उद्या आपण प्रॅक्टिस सेट 1.1 घेऊ. पण त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कालच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये नीट बघाव्या लागेल. त्या तुमच्या पेन रजिस्टरमध्ये लिहून घ्याव्या लागेल आणि वाचाव्या पण लागतील. ओके. तर आज आपण संच लिहिण्याच्या 2 पद्धती शिकलेलो आहे. एक आहे यादी पद्धत आणि एक आहे गुणधर्म पद्धत. इन इंग्लिश एक आहे लिस्टिंग मेथड आणि एक आहे सेट बिल्डर फॉर्म. हे दोन्ही पद्धतीचे होमवर्क पण मी तुम्हाला दिलेले. आता हे आणखी नवीन शिकायचं आपल्याला. एलिमेंट ऑफ सेट म्हणजे संचाचे घटक. हा समजा संच ए आणि याच्या 2, 3, 5, 7 हे घटक आहे. या संचाचे हे घटक आहे. तर हे मला कसं सांगता येतं माहिती का. हे 2 लिहायचं आणि हे चिन्ह टाकायचं आणि ए लिहायचं. म्हणजे 2 हा संच एचा घटक आहे. 6 घटक आहे या चिन्हाने दाखवत असं. 2 हा संच एचा घटक आहे. त्याला वाचता असं 2 हा संच एचा घटक आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये 2 इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. बरोबर ना. 2 हा संच एचा घटक आहे. 3 हा सुद्धा संच एचा घटक आहे. याला 6 घटक आहे वाचतात. 6 घटक आहे. 2 हा संच एचा घटक आहे. 3 हा संच एचा घटक आहे. 5 हा सुद्धा संच एचा घटक आहे. पण 10 आहे का याच्यात. म्हणून मला इथे हे चिन्ह द्यावं लागेल. 10 हा संच एचा घटक नाही. वाचन बघा. 10 हा संच एचा घटक नाही.
10 is not an element of set A. लक्षात येते का तुम्हाला? तसंच 11 हा सुद्धा संच याचा घटक नाहीये. हे काही प्रश्न नाहीये बाळांनो, मी फक्त एक्सप्लेन करतोय की हे याचे घटक आहे म्हणून या चिन्हात लिहावे लागतात. पण हे 10 आणि 11 याचे घटक नाही म्हणून या चिन्हात लिहावे लागतात. म्हणजे हे चिन्ह काय सांगतं? चा घटक आहे आणि चा घटक नाही. एलिमेंट नॉट एलिमेंट. तेच प्रश्न तुम्हाला असं विचारतात की राईट इन वर्ड्स, शब्दात लिहा म्हणतात ते. लिहा आता या शब्दात कसं लिहिणार तुम्ही की 4 हा संच यांचा घटक आहे. 4 हा संच यांचा घटक आहे. हेच इंग्लिश मध्ये कसं लिहिणार? 4 is an element of set n. 4 हा संच यांचा घटक आहे. 4 is an element of set n. तसं हा सांगा बरं, हा घटक आहे की घटक नाही? घटक नाही. 5 हा संच टीचा घटक नाही. 5 is not an element of set T. ओके, एकदम सोपं आहे. चा घटक आहे, चा घटक नाही. एलिमेंट नॉट एलिमेंट. हे तुम्हाला मी होमवर्कला देतोय गणित रेखांची. 3रं, 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं चिन्ह पण नीट काढायला शिका आणि हे पण 8 पर्यंत गणित करा. म्हणजे हे शब्दात लिहून दाखवायचंय तुम्हाला आणि हे पण शब्दात लिहून दाखवा. 9वा प्रश्न आणि 10वा प्रश्न. 9वा प्रश्न हा शब्दात लिहायचा आहे तुम्हाला. 9वा प्रश्न हा शब्दात लिहायचा आहे तुम्हाला. लक्ष द्या तुम्ही. शब्दात लिहायला असा पण प्रश्न विचारतात ना, असा पण. हा एलिमेंट आहे आणि नॉट एलिमेंट. चा घटक आहे, चा घटक नाही. आणि हे तुम्हाला मी संचाचं जे वाचन शिकवलं होतं का, ते वाचन इथे लिहून दाखवायचे. जसं की मी एक सांगून टाकतो. सांगा संच एचे घटक एक्स असे आहे की एक्स वर आहे असं लिहायचंय. म्हणजे सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ वॉबल. ते तुम्ही लिहा, एकदम इझी बाळ. तर आता आपण सराव संच 1.1 साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. ह्या तुम्ही व्यवस्थित फेर रजिस्टर मध्ये लिहून घ्या. उद्या आपण सराव संच 1.1 घेणार आहोत. या धड्यामध्ये 4च सराव संच आहे, पण त्या 4ही सराव संचाचा सगळ्यात मेन सराव संच पहिला आहे. पहिला सराव संच ज्याला आला त्याला पूर्ण धडा आला. म्हणून पहिल्या सराव संचासाठी थोडा त्रास घ्या. या दोन्ही पद्धती चांगल्या बघा आणि काल मी तुम्हाला दिलेले जे 26 संच आहेत त्यांच्या याद्या नीट पाठ करा. ओके.